यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूरच्या विमानसेवेचा कार्यक्रम ढगाळ वातावरणामुळे लेट। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूरची बहुप्रतीक्षित विमानसेवा आजपासून सुरू होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता सोलापूर एअरपोर्टवर हा कार्यक्रम होणार होता। मात्र ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी सुमारे 2.5 तास लेट झाला। गोव्याहून सोलापूरकडे निघालेले पहिले विमान 10:30 वाजता गोव्याहून निघाले असून ते 11:30 वाजेपर्यंत सोलापूर एअरपोर्टवर पोहोचेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील 10:30 वाजता मुंबईतून टेक ऑफ करून 11:30 पर्यंत सोलापुरात पोहोचतील। या कार्यक्रमासाठी विमानतळावर 1,500 लोक बसतील असा शामियाना उभारला असून सकाळी 8 वाजल्यापासून हे लोक प्रतीक्षेत आहेत। सोलापुरात आज प्रचंड ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे विमानसेवेच्या उद्घाटनाचा सोहळा जवळपास 2.5 ते 3 तास लेट झाला। सोलापूर विमानतळावर सर्व शासकीय यंत्रणा लागली कामाला। सुरक्षा व्यवस्था तैनात। खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत। पुष्पक एक्सप्रेसमधून 12 प्रवासी मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ रुळावर पडले, 5 प्रवाशांचा मृत्यू। गोव्यातून सोलापूरकडे येणारे हे आहेत 41 सोलापूरचे प्रवासी। सोलापुरात आलेल्या पहिल्या प्रवासी विमानाचे अग्निशमनच्या 2 गाड्यांतून पाणी फवारणी करत करण्यात आले वॉटर कॅनन सॅल्यूट। आज गोव्याहून येणाऱ्या पहिल्या प्रवासी विमानात 48 प्रवासी असणार, तर सोलापुरातून 61 प्रवासी गोव्याकडे टेक ऑफ करणार। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। सोलापूर विमानतळावर 100 चारचाकी आणि 50 दुचाकी पार्किंगची सुविधा उपलब्ध, तसेच 4 विमानांचे पार्किंग देखील होणार। सोलापूर रेल्वे स्थानकातील सर्व फलाटावर सरकते जिने आणि ओव्हरब्रिज तसेच लिफ्ट बांधणार, महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांची माहिती। सोलापूर शहरात अनेक भागात रविवारी मध्यरात्री झाला मोठा पाऊस। राज्याच्या इतर भागात 13 जून पासून मुसळधार पावसाची शक्यता। सोलापूर विमानतळावर सुरक्षिततेसाठी पोलिसांचे 70 अधिकाऱ्यांचे पथक, तर स्वच्छतेसाठी महापालिकेचे 12 कर्मचारी। सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी 15 जून 2023 रोजी पाडण्यात आली। त्यानंतर 2 वर्षांनी सुरू होत आहे प्रवासी विमानसेवा। सोलापूरची विमानसेवा आजपासून सुरू होत असल्यामुळे अनेक उद्योजकांनी व्यक्त केल्या सकारात्मक प्रतिक्रिया। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यू-टर्न मारल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आलेले सोलापुरातील 2 उड्डाणपूल रखडणार, मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हट्टामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेला उजनी पर्यटन आराखडा रखडला, लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे रेटा लावण्याची गरज। सोलापूरकरांना आजपासून सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातून 4 दिवस मिळणार सोलापूर गोवा विमानसेवा।
Kia, movement that inspires. सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात डॉक्टर अभिराम भडकमकर लिखित इन्शा अल्लाह या कादंबरीचे झाले अभिवाचन. डॉक्टर सतीश वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आज सरकारी वकील कोर्टात आपली बाजू मांडणार. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला दोन्ही आमदार देशमुख गैरहजर. गोरे म्हणाले, विमानसेवेला प्रतिसाद देऊन सोलापूरची ताकद दाखवा. पंढरीत होणाऱ्या वर्षभरातील 4 यात्रांसाठी शासनाकडून मिळणार आता एकूण 15 कोटी रुपयांचे अनुदान. उजनी धरणात वाढतोय पाणीसाठा. आज सकाळच्या 6च्या आकडेवारीनुसार पाणीसाठा झाला 33% वर आणि दौंडमधून येत आहे 5500 क्युसेक वेगाने पाणी. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश. सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबरपर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी 6 वाजता मुंबईत भारत गौरव ट्रेनचा दाखवण्यात आला हिरवा झेंडा. मुंबई, माणगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर या मार्गावरून धावणार ट्रेन आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची करणार सफर. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार. 32 वर्षांनंतर साताऱ्याला मिळाला पुन्हा मान. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणासाठी आता 29 ऑगस्ट रोजी मुंबईवर धडक मोर्चा. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात बेहिशोबी रोकड सापडल्याप्रकरणी त्यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्या विरोधात चालवला जाणार महाभियोग. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.